लॉग इन करा मुंबईतक.in वर. नमस्कार. रेडिओ सिटीवरनं मी आरजे आदेश मुंबईतक.inच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. 15 ऑगस्ट पासून बरेच लॉकडाऊनचे जे नियम आहेत हे शिथिल होत आहेत, पण त्याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या कंडिशन्स आहेत, अनेक प्रकारची कन्फ्युजन्स आहेत आणि आज ही कन्फ्युजन्स दूर करण्यासाठी मुंबईतक.inची रिपोर्टर अनुजा धाकरस आपल्यासोबत आहे. अनुजा, पुन्हा एकदा तुझं मनापासून स्वागत आहे आणि गप्पाची सुरुवात मला ह्याच विषयावरनं करायला आवडेल की नक्की काय काय सुरू आहे आणि काय काय बंद आहे. तर आता आपल्याला हमखासपणे हे म्हणायला हरकत नाही की आता फायनली महाराष्ट्र अनलॉक झालाय दुसऱ्यांदा. 4 महिन्यांपासून ज्या गोष्टी बंद होत्या, खास करून त्यात हॉटेल्स आणि मॉल्सचा समावेश आहे, जिकडे खास करून सामान्य नागरिक जास्त प्रमाणात जातात. तर खूप मोठ्या प्रमाणात व्यापारी आक्रमक झालेले, दुकानांच्या वेळा वाढवून देण्यासंदर्भात हॉटेल्स चालकांच्या सुद्धा बैठका सुरू होत्या. तर आता अखेर हे तर ठरलेलं आहे की राज्यातली सगळी दुकानं असू देत, हॉटेल्स असू देत, मॉल्स असू देत, हे रात्री 10 पर्यंत खुले ठेवायला परवानगी देण्यात आलेली आहे. फक्त मॉल्समध्ये कंडिशन आहे, ते म्हणजे जर तुमचे लसीचे दोन्ही डोस घेऊन झाले असतील तरच तुम्हाला मॉलमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. आणि जर हॉटेल्सचा विचार करायला घेतला तर हॉटेल्स, रेस्टॉरंटसाठी 50% आसन क्षमतेने, म्हणजे 50%च तिकडे येऊन लोक बसू शकतात, ओव्हरऑल त्यांची जी कपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा. तर एवढ्याच अटी आहेत. दुकानं सुद्धा आता सगळी खुली ठेवायला परवानगी देण्यात आलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी 7ही दिवस साठी परवानगी देण्यात आली. म्हणजे जे मध्ये होतं की नाईट कर्फ्यू असायचा किंवा मग जनता हो हो. कर्फ्यू किंवा वीकेंड कर्फ्यू, शनिवार रविवार काही रेस्ट्रिक्शन्स असायचे, तसं आता नाहीये. 7ही दिवस हॉटेल्स, रेस्टॉरंट, मॉल्स सुरू ठेवायला परवानगी दिलेली आहे. आणि त्याच्याशिवाय लग्न समारंभांसाठी सुद्धा जी मर्यादा होती आधी 50ची आणलेली होती, ती सुद्धा आता वाढवण्यात आलेली आहे. आता त्यांनी सांगितलंय की जर खुल्या प्रांगणातलं, लॉन मधलं असेल तर जी आसन क्षमता आहे त्याच्यापेक्षा 50%, शिवाय 50% किंवा जास्तीत जास्त 200 व्यक्ती सुद्धा तिथे त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे अगदी 50 वरून किमान आता 200 लोकांना तरी लग्नाला नेता येऊ शकतं, बोलावता येऊ शकतं. याच्याशिवाय जर कार्यालयांचा विचार करायला घेतला तर खासगी कार्यालय, शासकीय कार्यालय, ती सुद्धा आता 100% खुली करायला परवानगी देण्यात आलेली आहे. फक्त सरकारने एवढंच सांगितलं की ती 24 तास खुली ठेवा, जेणेकरून एकाच वेळेला सगळा लोड येणार नाही. आता तसं आपण अच्छा. बोलतोय नाशिकच्या प्रेक्षकांसाठी, पण मुंबई लोकल सुद्धा आता ज्यांचं डबल वॅक्सिनेशन झालंय त्यांच्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे आता बऱ्यापैकी महाराष्ट्र अनलॉक झालाय म्हणायला हरकत नाही, कारण की जी प्रामुख्यानं मागणी होती की दुकानं रात्री खुली ठेवण्यात यावी, ती सुरू करण्यात येणार आहेत. हॉटेल्स, मॉल्स सुरू होत आहेत आणि शिवाय खासगी कार्यालयांच्या वेळा सुद्धा वाढवून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे एक प्रकारे बऱ्यापैकी आता महाराष्ट्र अनलॉक झाला म्हणायला हरकत नाही. फक्त एक आठवण करून देते, धार्मिक स्थळं अजून सुरू ठेवायला परवानगी देण्यात आलेली नाहीये. त्यामुळे मंदिरं, मस्जिद, चर्च अशी सगळ्याच प्रकारची प्रार्थना स्थळं, धार्मिक स्थळं बंदच राहतील. आणि शिवाय थिएटर्स, नाट्यगृह ते सुद्धा सुरू करायला परवानगी देण्यात आलेली नाहीये. त्यांनी सुद्धा एक प्रकारे आंदोलन करून आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला, पण त्यांच्या पदरी निराशा आली. त्यांची मागणी ओके. मान्य झाली. त्यामुळे थिएटर्स आणि मल्टिप्लेक्सेस हे बंदच राहतील. ओके. आता तुझ्या बोलण्यामध्ये एक मुद्दा आला की ज्यांचं डबल वॅक्सिनेशन झालंय, दोन्ही डोस घेण्यात आलेले आहेत, त्यांना मुंबई लोकल्स असतील किंवा बाकीच्या सुविधा मिळणार आहेत. सो ह्या लसीकरणाच्या नक्की काय काय अटी आहेत? तर तेच जसं मी म्हणाले, आता खरं तर मुंबईचं म्हटलं तर मुंबईत सुद्धा एकमेव ती, म्हणजे ज्याच्यावर जास्तीत जास्त डिपेंडन्सी आहे लोकांची, तर ती आहे मुंबई लोकल. तर तिथे सुद्धा ही मर्यादा किंवा ही अट आहे. आणि जसं मी मॉल्सचा उल्लेख केलाय, दोन्ही ठिकाणी अटी आहेत की ज्यांचं डबल वॅक्सिनेशन झालंय, ज्यांचं लसीचे दोन्ही डोस घेऊन झालेत, अशांनाच परवानगी देण्यात येणार आहे. पण जर आता आपण नाशिकच्या प्रेक्षकांशी बोलतो, त्यामुळे मी नाशिकमधली परिस्थिती सांगतो. आता नाशिकमध्ये एकूण जे लसीकरण झालंय ते साधारण 20 लाखाच्या घरात आहे. पण हो. आता त्याच्यात फायदा कोणाला? जर नाशिकमधल्या मॉल्सचा आपण विचार करायला घेतला तर डबल वॅक्सिनेशन हे केवळ 5 लाख लोकांचंच झालेलं आहे. त्यामुळे नाशिकमध्ये केवळ 5 लाख नागरिकच असे आहेत जे आत्ताच्या घडीला मॉल्समध्ये जाऊ शकतात. सिंगल डोस 14 लाख नागरिकांचा झालेला आहे. त्यामुळे आणि जर राज्याचा आपण ओव्हरऑल विचार करायला घेतला तर महाराष्ट्रात सुद्धा 1,21,00,000 नागरिकांना लसीचे त्यांचे दोन्ही डोस घेऊन झालेले आहेत. त्यामुळे तसं पाहता प्रमाण आत्ताच्या घडीला हे कमी आहे, पण कदाचित आपण आशा करू शकतो की हे पुढे वाढेल. आता मी नाशिकच्या सुद्धा आमच्या प्रतिनिधींशी बोलले, त्यांनी सुद्धा आम्हाला ही माहिती दिली की नाशिकमध्ये लसीकरण पूर्णतः बंद आहे असं फार क्वचित होतं, पण ती केंद्र कमी असतात.
त्यामुळे लसीकरण किती वेगाने पुढे जातं ह्याच्यावरच आता निर्भर होतं की खरोखर अनलॉकिंगचा फायदा किती लोकांना होतो. कारण की नाशिकमध्ये सुद्धा मी जे विचारलं त्याच्यानुसार मला असं कळलं की लसींचा पुरवठा हा कमी असल्यामुळे सगळीच केंद्र सुरू नसतात, काही प्रमाणातच केंद्र हो. सुरू ठेवली जातात आणि बऱ्याचदा तर शनिवार रविवार लसीकरण होत नाही किंवा कमी प्रमाणात होतं. इथे आणि मुंबईत सुद्धा असं सुद्धा परिस्थिती होतं तशीच आहे. बऱ्याचदा की कोविशिल्डचं बंद राहतं आणि कोवॅक्सिनचं हां, सुरू राहतं. एक्झॅक्टली. असे सुद्धा अनेक त्यामुळे हे सुद्धा कॉम्बिनेशन्स आहेत. अडथळे आहेतच. त्यामुळे अ, आता लसीकरण कशा वेने पुढे जातं त्याच्यावर निर्भर करतं, की पुढच्या अनलॉकिंगचा खरोखर किती लोकांना फायदा होईल. आता जेव्हाही हे अनलॉकचे आपण सगळे नियम बघत होतो, तेव्हा याच्या आधी 11 जिल्ह्यांसाठी एक वेगळे नियम दिले जायचे आणि बाकीच्या महाराष्ट्रासाठी एक वेगळे नियम असायचे. सो आता हे 11 जिल्हे त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आले की नाही? त्याचा काय सीन आहे? हा एक खूप मोठा दिलासा मिळाला आदेश. कारण की आतापर्यंत ज्या गाईडलाईन्स येत होत्या ना, त्याच्यात मग ते पश्चिम महाराष्ट्रातले तर सगळेच जिल्हे होते. मग ते पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर हे सगळेच जिल्हे त्याच्यात होते, जे अजूनही रेड झोनमध्ये आहेत किंवा कोकणातले रत्नागिरी, सिंधुदुर्ग होतं, नगर होतं, बीड होतं. हे साधारण 11 जिल्हे होते, पुणे होतं. तर हे बरं. साधारण 11 जिल्हे असे होते, जिकडे ज्यांना लेव्हल 3 मध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि बाकीच्या राज्यात बऱ्यापैकी सूट देण्यात आलेली होती. पण आता जी नवीन गाईडलाईन आलेली आहे राज्य सरकारकडून त्याच्यात असा कुठलाच उल्लेख नाहीये की या भागात सुरू राहील, या भागात बंद राहील. जी काही नियमावली आहे ती सरसकट राज्यासाठी आहे, सगळ्या जिल्ह्यांसाठी आहे आणि मुळात कुठलीच आता बंधन अशी दिसत नाहीये. जसं मी मगाशी म्हणाले की नाईट कर्फ्यू नाही किंवा शनिवार रविवार बंद असं नाही. जी काही नियमावली आली आहे त्यात सरसकट सांगितलेलं आहे की ही नियमावली सगळीकडे लागू असेल, 7ही दिवस लागू असेल. त्यामुळे आता तसे कुठले रेस्ट्रिक्शन राहिलेले नाहीये. ओके. आणि ह्याच्यातला एक महत्वाचा टप्पा आणि जो सरकारने घेतला होता, ते म्हणजे लहान मुलांच्या शाळेच्या बाबत. की 17 ऑगस्ट पासून शाळा सुरू करायच्या, नाही करायच्या, पण आपण बघतोय की कुठेही लहान मुलांचं व्हॅक्सिनेशन हे झालेलं नाहीये अजून. तर मग ह्या निर्णयावरती सरकार काय म्हणतंय सध्या? ह्याच्यावरूनच सगळ्यात मोठं कन्फ्युजन आहे. कारण की गेल्याच आठवड्यात खरं तर आपल्या जे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड त्यांनी येऊन सांगितलं की 17 ऑगस्ट पासून शाळा सुरू होणार. आणि काल जी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्याच्यातून अचानक आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं की शाळा सुरू होण्याबाबत अजूनही आम्ही हो, हो, कन्फ्युजन हो, आहे, म्हणजे हो. संदिग्ध अवस्थेत आहे. कारण की मुळात लहान मुलांचं लसीकरण सुरू झालेलं नाहीये. आणि जी राज्याची टास्क फोर्स आहे जी बेसिकली सरकारला गाईड करते या सगळ्या गोष्टीत की एकंदरीत आपण आता कशी पावलं उचलली पाहिजेत कोविडची परिस्थिती पाहता. तर त्यांनी सुद्धा हे सजेस्ट केलेलं आहे किंवा त्यांचं सुद्धा हेच मत आहे की इतक्यात तरी शाळा प्रत्यक्ष सुरू व्हायला नको. त्यामुळे अजूनही मी हा पालकांना क्लिअर कट मेसेज द्यायला आवडेल की शाळा आता सुरू होणार नाहीयेत. काही दिवसांपूर्वी जे वर्षा गायकवाड यांनी सांगितलेलं होतं की ग्रामीण भागात साधारण शाळा 5वी ते 8वीच्या दरम्यान, शहरी भागात परत 8वी ते 12वी असा एक नियम आलेला होता मध्यंतरी. पण तशा स्वरूपातला निर्णय हा मागे घेण्यात आलेला आहे. त्याच्या संदर्भात जसं सरकारचा जी-आर असतो तो सुद्धा रद्द करण्यात आलेला आहे. त्यामुळे टास्क फोर्सने सांगितल्यानुसार आता सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की तूर्तास तरी राज्यातल्या शाळा या प्रत्यक्षरित्या सुरू होणार नाहीत. सध्या तरी जे ऑनलाईन एज्युकेशन आहे तेच सुरू होईल. ओके. शेवटच्या प्रश्नाकडे जाण्याआधी मला आपले जे प्रेक्षक सध्या बघतात त्या सगळ्यांना सांगायची अगदी मनापासून इच्छा आहे की आता हे जे काही तुम्ही व्हिडिओ स्वरूपात पाहताय ही सगळी माहिती मुंबईतक.in या संकेतस्थळावरती अगदी डिटेल स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. रादर हाच विषय नाही, महाराष्ट्रातला कोणताही विषय तुम्हाला मुंबईतक.in या वेबसाईटवरती मिळेल. अनघा, शेवटचा प्रश्न तुला विचारावा असं वाटतंय की अनेक ठिकाणी सरकारचा हा स्ट्रेस दिसला की 2 डोस ज्यांनी घेतले, 2 डोस ज्यांनी घेतले त्यांना अनेक सूट ह्या मिळणार आहेत या सगळ्या लॉकडाऊनच्या नियमांमधून. तर हा फ्युचरचा एक ट्रेंड आहे का, असं वाटतं का तुला? हा नक्कीच आदेश फ्युचरमध्ये ट्रेंड होऊ शकतो. कारण की जसं लसीकरण वाढेल तशी ही अट ठेवायला काही हरकत पण राहणार नाही. आत्ताच्या घडीला फक्त आपल्याकडे जरी मॉल्स पुरता ही अट असली म्हणजे संबंध राज्याचा जर विचार करायला घेतला तर ही मॉल्स पुरताची अट आहे. मुंबई पुरता विचार करायला घेतला तर मुंबई लोकलसाठी सुद्धा ही अट आहे. त्यामुळे बरोबर. ज्यांचं डबल व्हॅक्सिनेशन झालंय त्यांच्यासाठीच बऱ्यापैकी अनलॉकिंग सुरू होईल असं म्हणायला हरकत नाही. आता सुद्धा खरं तर सामान्यांसाठी जरी आपण विचार नाही केला तरी सुद्धा या गाईडलाईन्समध्ये जे ओपनिंग अप झालंय त्याच्यात सुद्धा हा आवर्जून उल्लेख करण्यात आलाय की जे दुकानदार आहेत त्यांचं लसीकरण पूर्ण झालेलं असायला हवं किंवा जे हॉटेल रेस्टॉरंट्स मधले मग वेटर असू दे किंवा इतर कुठला स्टाफ असू दे त्यांचं लसीकरण पूर्ण असायला हवं. ही अट आता सुद्धा अशा बेसिक बेसिक गोष्टीत घालून देण्यात आली आहे. जर आपण परदेशातला विचार करायला घेतला जिकडे आता बऱ्यापैकी लसीकरण हे त्यांचं 50% वर झालेलं आहे बऱ्यापैकी देशांमध्ये. तर रशियाचा विचार करायला घेतला तर रशियामध्ये ही अट आहे की तुमचं जर डबल व्हॅक्सिनेशन झालं असेल तरच तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये बसून खायला मिळेल. अदरवाईज तिथे परवानगी बरोबर. नाहीये. त्याच्यानंतर इटली, फ्रान्स सारख्या देशांचा विचार करायला घेतला तर तिकडे जे हेल्थ केअर वर्कर्स आहेत त्यांना तर कंपल्सरी केलंय.
अजून भारतात अशी अट नाहीये की म्हणजे भारतात कायद्याने अजून कोणालाही बंधनकारक नाहीये की लस घेतलीच पाहिजे. पण बाहेरच्या देशांमध्ये आता असं व्हायला लागलेलं आहे. कदाचित तो ट्रेंड पाहून आपल्याकडे सुद्धा त्याची आता हळूहळू ही सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही आणि त्यामुळेच एक प्रकारे कुठेतरी लोकांनी जास्तीत जास्त त्यांचं लसीकरण करवून घ्यावं Vaccination लवकरात घ्यावं. लवकर हा त्याचा एक व्ह्यू असू शकतो. आणि शिवाय साहजिकच आहे की जर लसीकरण जास्त झालं तर आपल्याला तिसऱ्या लाटेचा धोका कमी संभावेल. त्यामुळे सुद्धा अशा प्रकारचे नियम हे कदाचित घालून देण्यात येत असतील. क्या बात आहे. सो आशा करूयात की याच्या पुढे महाराष्ट्र जास्तीत जास्त अनलॉकडाऊनच होईल. ज्या गोष्टी आता बंद आहेत, मग धार्मिक स्थळं असतील, थिएटर्स असतील, हे सगळेच सुरू व्हावेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो एक संभाव्य धोका लहान मुलांसाठी सांगण्यात येत होता तिसऱ्या लाटेचा, तो आपल्याला फेस करायला लागू नये अशी आशा करूयात. ह्या व्हिडिओमध्ये आता इथे थांबतोय, पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. मुंबईतक.inच्या आमच्या या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अर्थातच रेडिओ सिटीवरती मला म्हणजे आरजे अधीशला ऐकायला विसरू नका. पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन तुम्हाला भेटू. तोपर्यंत धन्यवाद. लॉग इन करा मुंबईतक.in वर.